झी 24 तास एक पाऊल पुढे। वासिम जाफरनं रणजी ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफीमध्येही आपल्या बॅटिंगनं कमाल केली। त्याच्या बॅटिंगमुळे मुंबईला 40 वेळा रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलं। मात्र चांगली कामगिरी करूनही त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियात स्थान मात्र मिळालं नाही। त्यामुळे सध्या जाफरला संधी का नाही असा प्रश्न सर्वत्र चर्चेला जातोय। जाफरला टीम इंडियामध्ये संधी का नाही? Good dive, but not effective. And 50 comes up. जाफर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सुपर हिट। And this time he's clipped it over the mid-wicket fielder. 3 balls. वासिम जाफरला पुन्हा डावललं। वासिम जाफरनं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये रन्सच्या राशी रचल्या। त्याच्या मॅच विनिंग इनिंग्समुळेच मुंबईला 40व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकण्यात यश आलं। डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली नाही। ऑस्ट्रेलिया विरुद्ध गौतम गंभीरऐवजी त्यालाच भारतीय टीममध्ये संधी मिळेल अशी जोरदार चर्चा होती। मात्र तसं काहीच झालं नाही। वासिम जाफरला डावलून दिल्लीकर शिखर धवनची टीम इंडियात वर्णी लागली। तर मुरली विजय सुद्धा आपलं स्थान कायम राखण्यात यशस्वी झाला। शिखर धवनची डोमेस्टिक क्रिकेटमध्ये कामगिरी चांगली झाली होती। Good delivery there from Kulkarni. Dhawan will pick up a single. मात्र मुरली विजयला रणजी ट्रॉफीमध्ये फारसं यश मिळालं नव्हतं। तर इराणी ट्रॉफीमध्ये सेंचुरी झळकावत त्यानं सिलेक्शन कमिटीचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं होतं। मात्र जाफरनं रणजी आणि इराणी ट्रॉफीमध्ये खोऱ्यानं रन्स करूनही त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद करण्यात आले। वासिम जाफरनं 7 रणजी मॅचेसमध्ये 75.90च्या सरासरीनं 835 रन्स केले होते। यामध्ये 4 हाफ सेंचुरीज आणि 3 सेंचुरीज झळकावल्या होत्या। 171 रन्स ही त्याची सर्वोत्तम इनिंग ठरली होती। तर मुरली विजयला 5 मॅचेसमध्ये 17.25च्या सरासरीनं केवळ 138 रन्सच करता आले होते। त्याला एकही सेंचुरी किंवा हाफ सेंचुरी झळकावण्यात अपयश आलं होतं। 42 रन्स ही त्याची सर्वोत्तम इनिंग ठरली होती। इराणी ट्रॉफीच्या पहिल्या इनिंगमध्ये जाफरनं 80 रन्सची खेळी केली होती। तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं नॉट आऊट 101 रन्स केले होते। सातत्यानं चांगली कामगिरी करूनही जाफरला का डावलण्यात आलं हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।